बीडमध्ये अपहरणाचा बनाव करून पायाला साखळ दंड बांधून थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात येणाऱ्या इसमावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। या इसमानं पंकजा मुंडेंचीही बदनामी केली असल्याची माहिती आहे। ज्ञानेश्वर इंगळे असं या इसमाचं नाव आहे। भाजपचे केज तालुकाध्यक्ष भगवान केदार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। व्यवसायातील भागीदार असलेल्या दत्ता तांदळे यांनी अपहरण केल्याचा दावा इंगळे यांनी केला होता। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। गोविंद, हा सगळा प्रकार नेमका काय आहे? सध्या काही दिवसापूर्वी आपण एक बातमी केली होती की एक व्यक्ती जो बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आला आणि त्यावेळी त्याच्या पायाला साखळदंड बांधलेलं होतं। एकतर आधीच कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून बीडमध्ये गदारोळ उठलाय आणि अशा परिस्थितीमध्ये ज्ञानेश्वर इंगळे नावाचा हा जो व्यक्ती आहे त्यानं सांगितलं की त्याच्या कुठल्या तरी एका पार्टनरनी व्यावसायिक भागीदाराने त्याला पैशासाठी त्याचं अपहरण केलं, 2 लाख रुपये त्याच्याकडनं घेतले आणि यामध्ये पंकजा मुंडे ज्या पर्यावरण मंत्री आहेत त्यांचा संदर्भ होता की पंकजा मुंडे यांच्याकडून कुठलं तरी काम मिळवायचं आहे आणि त्यासाठी काही लागणारी रक्कम ही देण्यासाठी मुंबईला जायचं होतं। मात्र आता या संदर्भामध्ये तालुका अध्यक्ष भाजपाचे केजचे भगवान केदार यांनी एक तक्रार दिली केज पोलीस स्टेशनमध्ये की यामध्ये स्वतः या व्यक्तीनं म्हणजे ज्ञानेश्वर इंगळे या व्यक्तीनं स्वतःच्या पायाला कुलूप लावून घेतलं आणि त्यानंतर त्याने ते बनाव केल्याचं पुढे आलंय आणि केज पोलीस स्टेशनमध्ये आता ज्ञानेश्वर इंगळे याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।